नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण ताज्या हिरव्यागार मेथीच्या वड्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत. ह्या वड्या कुरकुरीत आणि पौष्टिक आणि कमी वेळेमध्ये तयार होतात. तर चला आपण काय काय साहित्य घेतले आहे ते बघून घेऊया. तर इथे मी ही मेथी आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही बघा. तर इथे 2 कप आहे ही मेथी. इथे बेसन घेतले आहे मी, धना जिरा पावडर, तांदळाचे पीठ, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, ओवा घेतलाय थोडा आणि इथे मी सफेद तीळ घेतले आहेत. तर आता आपण ही मेथीची भाजी आहे ती आपण बारीक कापून घेणार आहोत. तर इथे मी ही बारीक कापून घेते मेथीची भाजी. ही बघा, एकदम बारीक कापून घ्यायची. तर इथे आता मी पूर्ण भाजी कापून घेतली आहे. तर एका बाउलमध्ये मी ही भाजी काढून घेते आणि त्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत. तर मी इथे धना जिरा पावडर घालते, सफेद तीळ अर्धे घातलेत आणि अर्धे मी ठेवून दिले, तांदळाचे पीठ घालते, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, ओवा, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. मेथीला सर्व मसाले लागायला पाहिजेत असे हे सर्व मी मसाले मेथीला लावून घेते. तर इथे हे बघा, सर्व मसाले मेथीला लावून झाले आहेत. आता यामध्ये आपण बेसन घालणार आहोत. तर मी यामध्ये बेसन घालते आणि हे आपण चांगले परत मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपण पाणी घालून या पिठाचा एक गोळा तयार करून घेणार आहोत. तर इथे सर्व पीठ मिक्स झाले. आता यामध्ये मी पाणी घालते. पाणी एकदम घालू नका, नाहीतर पीठ पातळ होईल. थोडे थोडे घाला. तर हे बघा, इथे आता इथे गोळा तयार करून घेतला आहे मी. ह्या पद्धतीमध्ये एक गोळा तयार करून घ्यायचा. आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया, म्हणजे ह्या वड्यांचा गोळा आहे तो ह्या चाळणीला चिकटणार नाही. आणि यातील एक गोळा मी घेते आणि हा व्यवस्थित करून घ्यायचा. आता इथे मी असा एक गोळा तयार करून घेतला आहे. आता आपण इथे चाळणीमध्ये ठेवूया. तसंच मी दुसरा पण गोळा घेते करून. हे बघा असा. आता यावरती मी तीळ लावते. तीळ लावल्याने बघायलाही सुंदर वाटते आणि खायलाही मस्त लागते. तर इथे मी तीळ लावते आणि ही वडी आहे ती आपण वाफून घेणार आहोत. तर मी इथे वाफायला ठेवते. इथे 15 ते 20 मिनिटं मी ही वडी वाफवून घेणार आहे. तर हे बघा, इथे 15 ते 20 मिनिटं झाली आहेत आणि वडी चांगली अशी आपली वाफलेली आहे. आता ही वडी थंड करून आता इथे मी याची कापं करून घेते. तर हे बघा, मी या पद्धतीमध्ये याची कापं करून घेते. जशी तुम्हाला जाड पातळ जशी हवी तशी तुम्ही कटिंग करू शकता. हे बघा अशी. तर इथे आता सर्व वडी मी कापून घेतली आहे. आता आपण फ्राय करून घेणार आहोत. तर ही वडी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही फ्राय करूनही खाऊ शकता. ही वडी फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस चांगली टिकली जाते. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा काढायची आणि त्याची कापं करून ती फ्राय करायची. तर इथे मी आता ही वडी सर्व आहे ती फ्राय करून घेते. गॅस आहे हा मी मीडियम ठेवलेला आहे. 2 मिनिट एका बाजूने आणि 2 मिनिट दुसऱ्या बाजूने अशी ही वडी आहे ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे मी ह्या वड्या आहेत त्या मी परत पलटून घेते. जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर इथे बघा, वडी छान अशी फ्राय झाली आहे. आता आपण या वड्या आहेत ह्या काढून घेऊया. तेल आहे हे चांगलं नितळवून घ्यायचं. तर इथे मी सर्व वड्या काढून घेतल्या आणि याच तेलामध्ये राहिलेल्या वड्या आहेत त्या मी घालून घेते. तर आता मार्केटमध्ये मस्त अशा भाज्या येत आहेत. तर अशी मेथीची वडी करून खा. तर इथे कुरकुरीत आणि पौष्टिक आणि कमी वेळेमध्ये बनणाऱ्या मेथीच्या वड्या तयार आहेत. लहान मुलं मेथीची भाजी खात नाहीत, तर त्यांच्यासाठी हा एक पर्याय खूप छान असा आहे. लहान मुलं आवडीने खातील.
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत नमस्कार।